नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण 2021 मध्ये जो 8वी स्कॉलरशिपचा पेपर झालेला आहे त्याच्यातला पेपर 1 आपण सॉल्व्ह करतो आहे। त्याच्यातले आपले मॅथमॅटिक्सचे 26 to 40 पर्यंत क्वेश्चन झाले आहेत मागच्या व्हिडिओमध्ये। आजच्या व्हिडिओमध्ये आपण 41 to 55 असे अजून 15 क्वेश्चन करणार आहोत। तर बघूया आपण क्वेश्चन नंबर 41 काय आहे। 0.3 होल स्क्वेअर प्लस 0.1 होल स्क्वेअर मायनस 0.2 होल स्क्वेअर इज इक्वल टू व्हॉट। आपल्याला ह्या समला सॉल्व्ह करायचं आहे। ठीक आहे, तर बघा कसं आहे सॉल्युशन। 0.3 होल स्क्वेअर म्हणजे 3 चा आपल्याला स्क्वेअर घ्यायचा आहे। ठीक आहे ना। आता 3 चा स्क्वेअर काय होणार, पहिले आपण इथे सम लिहूनच घेऊया। 0.3 होल स्क्वेअर प्लस 0.1 होल स्क्वेअर मायनस 0.2 होल स्क्वेअर। ठीक आहे, आता याला आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे। तर इज इक्वल टू 3 चा स्क्वेअर काय होत आहे, 9 होत आहे। पण आता इथे लक्ष द्या, इथं फक्त 9 नाही होणार, 0.9 नाही होऊ शकत। याचा स्क्वेअर केलं ना, 0.3 चा जर स्क्वेअर आपण केलं, इथे पॉइंट आहे बरं का, तिथं तुम्हाला दिसतात की नाही माहिती नाही। तर हे बघा, इथे आपण साईडला एकदा करून बघू, डाऊट क्लिअर करूया तुमचा, हा ना। 0.3 इंटू 0.3 करून बघायचं, 0.3 इंटू 0.3। ठीक आहे, 3 3 जर 9 होणार। ठीक आहे, पण आता इथे काय झालंय, एक डिजिट सोडून इथे डेसिमल आहे। ठीक आहे ना, आणि इथे पण एक डिजिट सोडून डेसिमल आहे, म्हणजे 2 डेसिमल डिजिट सोडून आपल्याला डेसिमल घ्यावं लागेल। इथे तर एकच आहे, जर आपण इथे जर डेसिमल लावलं तर हे तर चुकून जाणार। तर 2 डिजिट सोडून, आता 2 डिजिट इथं एकच आहे, मग एक 0 लावावं लागते आपल्याला, आणि इथे मग डेसिमल येतो। तर 0.3 चा जर स्क्वेअर आपण काढला तर तो काय येतोय, 0.09 येतोय। तर इथे स्क्वेअर काय येणार याचा, 0.09। ठीक आहे, प्लस असाच याचा स्क्वेअर काय येणार आहे, 1 चा स्क्वेअर 1च होणार, पण 0.01 येणार। ठीक आहे, त्याच्यानंतर त्याचा स्क्वेअर काय येणार, 2 चा स्क्वेअर 4, पण 0.4 नाही येणार, 0.04 येणार। ठीक आहे, हे कसं येणार हे इथून तुम्हाला समजलं असेल। ठीक आहे, चला पुढच्या स्टेप मध्ये काय होणार, आता हे दोन जे आहे 0.09 प्लस 0.01 याला आपण ऍड करूया। ठीक आहे, मला वाटते हे डेसिमल जरा मला थोडे मोठे काढायला पाहिजे। ठीक आहे, तुम्हाला व्यवस्थित दिसतील। तर हे या दोघांचं आपण ऍड केलं तर काय होणार, 9 प्लस 1 10 होणार। ठीक आहे, 9 प्लस 1 10 होणार, आणि इथे डेसिमल हे 0। ठीक आहे, आता इथे 0 नाही येणार, हे बघा 9 प्लस 1 10 केलं, 1 कॅरी ओव्हर झालं, तर इथे हे 1 आलं। ठीक आहे ना, आणि हे मायनस 0.04। ठीक आहे, आता याला सॉल्व्ह करा। आता याला सॉल्व्ह करायचं आहे बघा, तर कसं करायचं, 0.10 मायनस 0.04। ठीक आहे, 10 मायनस 4 केलं तर किती येते, 6 येते। तर इथं मायनस असं 0.06 लिहावं लागेल। ठीक आहे, 10 मधून 4 मायनस करावं लागेल आपल्याला, तर इथे 6 येणार। ठीक आहे, इथे झाले 0, 0 मधून 0 गेले तर 0। ठीक आहे, तर याचा आन्सर किती आला, 0.06, म्हणजे हे किती आलं, 0.06। तर आपल्याला ऑप्शन मध्ये कुठे दिसते बघा, ऑप्शन नंबर 4 आहे। पण इथे अजून आपल्याला काय म्हटलंय, सिलेक्ट 2 करेक्ट ऑप्शन्स, 2 ऑप्शन्स आपल्याला सांगायचे। मग जर एक ऑप्शन हा असेल तर दुसरा कुठला असेल, दुसरा हा असू शकतो का, नाही, नसणारच आहे। हा असू शकतो का, नाही, हा तर स्क्वेअर रूट घेतलाय 0.36 चा, म्हणजे हे है ना 0.6 येणार याचा। ठीक आहे, हा एक असू शकतो स्क्वेअर रूट, जर आपण याचा स्क्वेअर रूट जर घेतला तर हे 2 झिरोचे 1 झिरो होणार, आणि 36 चा 6 होणार। तर हे एक ऑप्शन नंबर 3 पण तुमचा करेक्ट ऑप्शन आहे। आता इथे पण कन्फ्युज नका हो, याचा जर आपण स्क्वेअर केला ना तर एवढा येतो, 0.0036 येतो। मग 0.0036 चा स्क्वेअर रूट केला तर मग हा आन्सर यायला है ना, म्हणजे हे दोन्ही सेम आहे। ठीक आहे, तुम्ही करून बघा। चला नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 42। क्वेश्चन नंबर 42 बघा, 4 vertices of a square lie on the circle as shown in the figure। इथे एक फिगर दिलेली आहे, जरा मोठीच झाली आता, ऍक्च्युली तुम्हाला क्लिअर दिसलं पाहिजे म्हणून मोठी फिगर केली आहे। आणि आपण काय केलं, हे जे क्वेश्चन जे आहे ना, याचे लाईन्स थोडे जवळ जवळ केले, कारण इथे जागा आपल्याला पुरेशी जागा मिळायला पाहिजे म्हणून। ठीक आहे, द सेंटर ऑफ द सर्कल इज ओ। ठीक आहे,
हा जो सर्कल आहे ना याचा सेंटर आहे O अँड रेडियस इज 7 सेंटीमीटर. फाइंड द एरिया ऑफ द शेडेड पोर्शन. तर हे दिसतं ना, हे बाहेरचं सर्कल आहे, त्याच्या आतमध्ये एक स्क्वेअर आहे, ठीक आहे ना. आणि 4 व्हर्टिसेस ऑफ अ स्क्वेअर, हे जे चारही जे व्हर्टिसेस आहे ना ह्या सर्कलवर है ना लाय ऑन द सर्कल ऍज शोन इन द फिगर. ह्या सर्कलवर हे पॉइंट आहेत स्क्वेअरचे चारही व्हर्टिसेस, ठीक आहे. आणि आपल्याला काय दिलेलं आहे, याचं एक सेंटर आहे आणि सेंटर पासून ह्याची जी रेडियस दिलेली आहे अँड द रेडियस इज 7 सेंटीमीटर. म्हणजे हे जे आहे आपल्याला याची रेडियस जर आपण अशी काढली तर हे किती दिलेली आहे आपल्याला 7 सेंटीमीटर दिलेली आहे. मग आता आपल्याला काय काढायचं आहे, हे आपल्याला काय काढायचं आहे, फाइंड द एरिया ऑफ द शेडेड पोर्शन. हे जिथं शेड केलेलं आहे ना याचाच एरिया काढायचा आहे, फक्त स्क्वेअरचा एरिया नाही काढायचा आहे किंवा सर्कलचा एरिया नाही काढायचा आहे, फक्त ह्या शेडेड पोर्शनचा. त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, सर्वात पहिले आपण काय करू, जो सर्कल आहे ना पूर्ण सर्कलचा एरिया काढू, ठीक आहे. त्याच्यानंतर आपण हा आतमध्ये जो स्क्वेअर आहे स्क्वेअरचा एरिया काढू, मग सर्कलच्या एरियामधून स्क्वेअरचा एरिया मायनस करून टाकू, तर हे जे उरलेला जो पोर्शन आहे शेडेड पोर्शन आहे त्याचा एरिया मिळून जाईल आपल्याला, ठीक आहे. तर बघा याचं सॉल्युशन कसं आहे. सगळ्यात पहिले आपण काय करूया, आपल्याला रेडियस दिलेला आहे, हे सेंटर आहे, हे पूर्ण सर्कल आहे, सेंटरचं सर्कल O आहे, रेडियस 7 सेंटीमीटर आहे. मग याचा एरिया ऑफ सर्कल किती होऊन जाणार, सर्कलचा एरिया ऑफ सर्कल मी लिहत नाही, ठीक आहे. काय असते पाय आर स्क्वेअर, ठीक आहे ना. पाय आर स्क्वेअर, पाय म्हणजे 22/7 इंटू आर. आर किती दिलेला आहे आपल्याला 7, तर 7 इंटू 7 स्क्वेअर दिले ना, आर स्क्वेअर म्हणजे 7 इंटू 7. एक 7 कॅन्सल झालं, ठीक आहे. 22 इंटू 7 करा, 7 2 जार 14, 1 कॅरी ओव्हर झाले, 7 2 जार 14 प्लस 1 154 स्क्वेअर सेंटीमीटर. हे काय झालं तुमचा एरिया ऑफ सर्कल, ठीक आहे ना. लिहूनच देतो, नाही तर तुम्हाला कन्फ्युज होऊन जाणार. ऍक्च्युअली मी कमीत कमी लिहायचा प्रयत्न करतो आणि तुम्हाला पण एक्झाम मध्ये कमीत कमी लिहायचं आहे, कारण ती डिस्क्रिप्टिव्ह एक्झाम नाही आहे, ठीक आहे. इथे आपल्याला फक्त कॅल्क्युलेशन करायचे फास्ट, ठीक आहे. चला आता आपण सर्कलचा एरिया निघाला, आता आपल्याला काय करायचं, स्क्वेअरचा एरिया काढायचा आहे. आता स्क्वेअरचा एरिया कसा निघणार, स्क्वेअरचा एरिया जर आपल्याला ही साईड माहिती असती, साईड जर आपल्याला माहिती नाहीये, आपल्याला फक्त हे रेडियस माहिती आहे, तर आपण जर याला जर ह्याच लाईनला जर इथपर्यंत जर आणलं है ना, ही इकडे रेडियस आहे, ही पण एक रेडियस आहे आणि ही पण किती होणार 7 सेंटीमीटर होणार आणि हे पूर्ण काय झालंय डायमीटर, मग हे किती होणार 14 सेंटीमीटर. आता इथे बघा हा जो डायमीटर आहे सर्कलचा तोच स्क्वेअरचा डायगोनल झालाय, आहे की नाही. डायगोनल याचा स्क्वेअरचा डायगोनल आहे, ठीक आहे. आणि हा किती आहे 14 सेंटीमीटर आहे, ठीक आहे. तर आपण याचा एरिया काढू शकतो, एरिया ऑफ स्क्वेअर. एरिया ऑफ स्क्वेअर किती येणार, आता एरिया ऑफ स्क्वेअर इज इक्वल टू, याचा फॉर्म्युला आहे डायगोनल स्क्वेअर अपॉन 2. आता डायगोनल किती दिलेलं आहे आपल्याला 14 सेंटीमीटर दिले नाहीये, आपण ते रेडियस दिली आहे, याच रेडियसला इथपर्यंत आणलं तर डायगोनल आपल्याला मिळाला 14 सेंटीमीटर. तर 14 स्क्वेअर अपॉन 2, ठीक आहे. आता याला सॉल्व्ह करा, 14 स्क्वेअर म्हणजे काय होणार 14 इंटू 14, ठीक आहे, डिवायडेड बाय 2. 2 नी 14 7 टाइम डिवाइड होऊन जाणार, ठीक आहे. याचं मल्टिप्लिकेशन केलं तर किती येते बघा, 7 4 जार 28, ठीक आहे ना. 14 7 98 होतं, पण समजा आपल्याला नाही पाठ आहे टेबल, तर 7 4 जार 28, 2 कॅरी ओव्हर झालं, 7 वर 7 प्लस 2 9, 98 स्क्वेअर सेंटीमीटर. हे कशाचा एरिया मिळाला आपल्याला, ह्या स्क्वेअरचा एरिया आपल्याला मिळाला. आता काय करायचं आपल्याला, सर्कलच्या एरियामधून स्क्वेअरचा एरिया मायनस करून टाका, त्याचे उरलेला जो पोर्शन आहे जो शेडेड आहे त्याचा आपल्याला एरिया मिळून जाईल, ठीक आहे. तर आता एरिया ऑफ सर्कल किती आहे आपला 154, ठीक आहे. आणि स्क्वेअरचा एरिया किती आहे 98, बस मायनस करून टाका याला. 14 मायनस 8 किती होतात 6, ठीक आहे. आणि हे झाले 14 मायनस 9 5, किती आला 56. आता हे काय येणार 56 काय, हे दोन्ही स्क्वेअर सेंटीमीटर आहे, तर हे पण स्क्वेअर सेंटीमीटर येणार. आन्सर कुठला येतो बघा, ऑप्शन नंबर 3.
56 स्क्वेअर सेंटीमीटर. ठीक आहे, इझी आहे, समजलं असेल तुम्हाला. चला बघूया आपण आता हे क्वेश्चन असेच लिहू जरा जवळ जवळ, कारण ना मी असं एक एक लाईन सोडून लिहित होतो तर इथे खूप जागा आपली क्वेश्चन मध्येच अर्धी जागा घेऊन जायची, इथं सॉल्व्ह करायला जागाच नाही मिळत आपल्याला नंतर. चला नेक्स्ट बघूया आपण क्वेश्चन नंबर 43. क्वेश्चन नंबर 43 बघा. इन द adjoining figure L, M, N are parallel lines. Measurement of angle DAO is 60 degree. Measurement of angle OCE is equal to 35 degree. Then find measurement of angle AOC. ठीक आहे, इथे काय दिलेलं आहे, 3 पॅरल लाईन दिलेल्या आहे आपल्याला LMN. हे बघा LMN 3 पॅरल लाईन दिलेले आहे आणि आपल्याला काय दिलं आहे, अँगल DAO. हा जो अँगल आहे DAO याचं मेजरमेंट दिलेलं आहे आपल्याला 60 डिग्री. हा अँगल जो आहे तो कितीचा आहे, 60 डिग्री आहे. त्याच्यानंतर मेजरमेंट ऑफ OCE है ना, हा जो अँगल आहे याचं मेजरमेंट किती दिलेलं आहे आपल्याला, 35 डिग्री दिलेला आहे. ठीक आहे, तर आपल्याला काय काढायचं आहे आता, अँगल AOC चं मेजरमेंट काढायचं आहे. AOC म्हणजे कुठला आला आता आपला AOC. ठीक आहे, आता तुम्हाला पॅरलल लाईन आणि त्याचं ट्रान्सव्हर्सल माहिती असेल. ठीक आहे ना, समजा एक अशा 3 पॅरलल लाईन आहे आणि ही जी लाईन आहे ना, ह्याला जर आपण असं इमेजनरी समजा इकडे असं याला एक्सपॅन्ड करा तर हे काय आहे ऍक्च्युअली, हा काय झाला, ट्रान्सव्हर्सल झाला. ठीक आहे ना, जेव्हा ट्रान्सव्हर्सल येतो तर हा जो अँगल आहे, हा अँगल आहे, तर हा अँगल कितीचा येणार, हा जर 60 डिग्री दिला आहे तर हे आहे तुमचा इंटरनल अल्टरनेट अँगल है ना, अल्टरनेट अँगल आहे हा, तर हा पण किती असतो, हा पण 60 डिग्री असतो. ठीक आहे, मग आपल्याला हा अँगल तर मिळाला. ठीक आहे, सेम असाच हा जो ही जी लाईन आहे, ठीक आहे ना, त्याला पण तुम्ही असं इमेजिन करा की हे इकडे ट्रान्सव्हर्सल आहे है ना, इकडे पण असं ट्रान्सव्हर्सल आहे असं इमेजिन करा. ठीक आहे, तर इथे काय होणार आता, हा अँगल आणि हा अँगल सेम येणार कारण अल्टरनेट अँगल आहे. ठीक आहे, तर हा पण किती होणार, 35 डिग्री होणार. मग हा पूर्ण अँगल किती झाला आता, हा पूर्ण अँगल आपल्याला हाच काढायचा आहे AOC. ठीक आहे ना, हा पूर्ण अँगल किती झाला, 60 + 35, 60 + 35 म्हणजे किती झालाय, 95 डिग्री. ओरल क्वेश्चन आहे आपण. ठीक आहे, याचा आन्सर काय येतोय, ऑप्शन नंबर 2, 95 डिग्री. ठीक आहे, बाकी काही याच्यामध्ये सॉल्व्ह करायचं नाहीये, फक्त आपल्याला हे अँगल फाइंड करायचे आहे आणि हे अँगल आपल्याला कुठून मिळतात, हे 60 डिग्रीचा इंटरनल अल्टरनेट अँगल हा आहे, 35 डिग्रीचा इंटरनल अल्टरनेट अँगल हा आहे, हा 35 झाला, हे 60 आणि 35 ला ऍड केलं तर 95 डिग्री आपल्याला हा पूर्ण अँगल AOC मिळाला. तर मेजरमेंट ऑफ AOC किती आलंय तुमचं, AOC = 95 डिग्री. ठीक आहे, झाला, सॉल्व्ह झालाय क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 44 बघू. क्वेश्चन नंबर 44 बघा. विच ऑफ द फॉलोइंग ऑप्शन्स गिवन बिलो आर इनकरेक्ट स्टेटमेंट्स. हे 4 आपल्याला स्टेटमेंट दिलेले आहे. ठीक आहे, याच्यातले कोणते कोणते इनकरेक्ट आहे ते आपल्याला सांगायचे आहे. सिलेक्ट 2 करेक्ट अल्टरनेटिव्ह, 2 अल्टरनेटिव्ह सांगायचे. तर पहिलं काय आहे, अ रे हॅज अ मिड पॉइंट. रे माहिती आहे ना तुम्हाला, रे स्टार्टच एका पॉइंट पासून होते. रे जे आहे ना, एक पॉइंट आहे तिथून स्टार्ट होते, त्याचा मिड पॉइंट नसतोच, म्हणजे हा इनकरेक्ट आहे. ठीक आहे, पहिला वालाच इनकरेक्ट निघाला आपला, म्हणजे याचा ऑप्शन पहिलं जे आहे ना हे इनकरेक्ट ऑप्शन आहे. ठीक आहे ना, याचा आन्सर. पण आपल्याला 2 काढायचे. तर दुसरं बघा, अ लाईन हॅज अ मिड पॉइंट. लाईन जी असते ना, लाईन कशी असते, इन्फायनाईट असते. ठीक आहे ना, इकडून असते, इकडे पण कंटिन्यू, इकडं इन्फिनिटी पर्यंत, इकडे इन्फिनिटी पर्यंत असते. याला कुठला मिड पॉइंट आलाय, नाही आलाय ना. तर हे सेकंड पण जो आहे तो इनकरेक्ट स्टेटमेंट आहे, म्हणजे याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर 2 सुद्धा याचा आन्सर आहे. थर्ड ना, सी बघा, सी कॉर्ड ऑफ अ सर्कल हॅज अ मिड पॉइंट. करेक्ट, एक सर्कल असतो, त्याचा जो कॉर्ड असतो, सॉरी असू द्या काही पण, हा जो कॉर्ड असतो ना त्याचा एक मिड पॉइंट असतो. ठीक आहे ना, सेंटर वरून याला असा, बरेचसे आपण क्वेश्चन सॉल्व्ह करतो अशा टाइपचे, त्याचा मिड पॉइंट असतो. ठीक आहे, तसंच जो कुठलाही एक सेगमेंट आहे, लाईन सेगमेंट AB, ठीक आहे ना, त्याचा पण एक मिड पॉइंट असतो. इथे लिहिलेला आहे परपेंडिक्युलर बायसेक्टर. बायसेक्टर म्हणजे काय असतो, बाय म्हणजे 2 समान भाग मध्ये
है ना, इंटरसेक्ट करतो त्याला, तर इथे समान भाग मध्ये मग याचा मिड पॉइंटच असणार आहे तो. आणि परपेंडिक्युलर, हा परपेंडिक्युलर आहे, तर हा पण कसा आहे, त्याच्या मिड पॉइंट वरून पास होतो, म्हणजे हा पण स्टेटमेंट ट्रू आहे. हे करेक्ट आहे, हे करेक्ट आहे, दोन इनकरेक्ट आहे. मग ऑप्शन नंबर 1 आणि 2 याचा आन्सर आहे. ठीक आहे ना, थोडंसं कन्फ्युजिंग आहे. 1 चा ए हे इनकरेक्ट आहे, हा पण इनकरेक्ट आहे, तर याचे ऑप्शन 1 आणि 2 याचा आन्सर आहे. ठीक आहे, चला नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 45. क्वेश्चन नंबर 45 बघा, विच ऑफ द फॉलोइंग टर्म्स व्हेन ऍडेड टू द बायनॉमियल 1 plus 64a square b square will make it a perfect square. ठीक आहे, सिलेक्ट 2 करेक्ट अल्टरनेटिव्ह. ठीक आहे, आता याला वेगवेगळे मेथड आहे बघा सॉल्व्ह करायचे, सगळे आपापल्या पद्धतीने करतात. ठीक आहे, माझ्या पद्धतीने बघा कसं सॉल्युशन यायचं. हे बघा, आता ही जी टर्म आहे, हे जे बायनॉमियल आपल्याला दिलेलं आहे 1 plus 64a square b square. ठीक आहे, हे आपल्याला काय दिसतंय, 1 चा स्क्वेअर, आपण याला असं लिहू शकतो 1 चा स्क्वेअर प्लस हे 8 चा स्क्वेअर आहे, हा ए आणि हे बी, 8ab चा होल स्क्वेअर आहे हा, है ना. 8 चा स्क्वेअर होणार 64, ए चा स्क्वेअर ए स्क्वेअर, बी चा स्क्वेअर बी स्क्वेअर. ठीक आहे, तर ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. आता तुम्हाला जो अल्जेब्राचा जो बेसिक फॉर्म्युला आहे, है ना, ए प्लस बी होल स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर, है ना, प्लस बी स्क्वेअर असं लिहू शकतो, प्लस 2ab असं लिहू शकतो आपण याला, प्लस 2ab. जनरली ही जे टर्म आहे सेंटरमध्ये लिहितात, बी स्क्वेअर नंतर लिहितात, पण असू दे. आता इथे बघा, हा ए स्क्वेअर बी स्क्वेअर आपल्याला माहिती आहे, इथे दिलेला आहे ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर दिलेला आहे. याच्यामध्ये जर आपण 2ab ऍड केलं म्हणजे प्लस 2, आता ए काय आहे 1, तो 2 into 1 तर 2च होणार. ठीक आहे, बी काय आहे इथं 8ab इंटू 8ab. ठीक आहे, म्हणजे हे किती येणार 2 into 8 16ab. ठीक आहे, जर आपण ही है ना ही टर्म जर ऍड केली याच्यामध्ये, हा जो बायनॉमियल आहे ह्या बायनॉमियल मध्ये ही टर्म जर ऍड केली 16ab, तर हे परफेक्ट स्क्वेअर होऊन जातो. कशाचा परफेक्ट स्क्वेअर होऊन जातो, 1 plus 8ab चा हा परफेक्ट स्क्वेअर होतो. ठीक आहे ना, इथे ए जो आहे तो आहे तुमचा 1 आणि बी जो आहे तो आहे 8ab. तर याचा परफेक्ट स्क्वेअर काय होऊन जातो, आपल्याला मिळून जातो 1 प्लस, है ना, ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस 2ab. ठीक आहे, आता हे एक झालं, म्हणजे याच्यातला आन्सर कुठला आला आपला, ऑप्शन नंबर 1. पण इथे आपण माहितीये का, इथे जर फक्त अजून एक बघा, ए मायनस बी होल स्क्वेअर काय असते बघा, ए मायनस बी होल स्क्वेअर, ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर तर कॉमनच असते याच्यामध्ये, पण फक्त 2ab है ना एक्स्ट्रा असतो. जर आपण याच्यामध्ये ह्याला ऍड केलं, है ना, प्लस मायनस 16x, हे बघा ऍडच करायचं आपल्याला, प्लस मायनस 16ab, तरी हे ए मायनस बी म्हणजे 1 मायनस 8ab चा होल स्क्वेअर होतो. ठीक आहे, तर इथे आपण दुसरा ऑप्शन आपला 4 नंबरचं पण ऑप्शन येईल इथं. ठीक आहे, तर अशा प्रकारे याला सॉल्व्ह करायचं आहे. ठीक आहे, चला नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 46. क्वेश्चन नंबर 46 बघा, बाय विच ऑफ टेस्ट triangle ABC and triangle DCB from the given figure will be congruent. इथे आपल्याला तुम्हाला कॉन्ग्रुएंट एक चॅप्टरच आहे. ठीक आहे, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या टेस्ट आहेत. ठीक आहे ना, तर त्या टेस्ट नुसार आपल्याला ह्याच्यामध्ये कुठला टेस्ट आपल्याला ह्या जे फिगर दिलेली आहे या फिगर मध्ये कुठल्या टेस्टनी ट्रायंगल ABC आणि DCB इथे BC लिहायचंच राहून गेलं होतं. ठीक आहे, तर हे दोन्ही ट्रायंगल कुठल्या टेस्टनी कॉन्ग्रुएंट असणार. ठीक आहे, तर इथे बघा, इथे जे हे असं दिलेलं असतं त्याचा अर्थ काय असतो, एक लाईन इथे आहे, एक लाईन इथे आहे, म्हणजे हे दोन्ही जे साईड आहे याची जी लेंथ आहे ती याचं जे मेजरमेंट आहे सेम आहे. ठीक आहे ना, तर मग हे साईड आणि हे साईड सेम आहे. ठीक आहे, तर एक साईड आली आहे, त्याच्यानंतर हे अँगल जे दिलं आहे ना, हे अँगल आणि हा अँगल पण सेम आहे, इथे अँगल दिलेला आहे तो. ठीक आहे, तर साईड अँगल
एक साइड एक अँगल झाला आणि ही जी साइड आहे BC ह्या दोन्ही मध्ये कॉमन आहे, ठीक आहे ना. मग हे पण साइड झाली. तर साइड अँगल साइड टेस्टनी हे दोन्ही जे ट्रायंगल आहेत ते काय आहेत तुमचे कॉन्ग्रुएंट आहे, ठीक आहे ना. बाकीचे तुम्हाला माहिती आहे ना, जसं SSS म्हणजे साइड, ठीक आहे ना. SAA म्हणजे एक साइड आणि दोन अँगल, ठीक आहे ना. हे तिन्ही साइड आणि एक अँगल है ना. अँगल साइड अँगल टेस्ट अशा वेगवेगळ्या टेस्ट असतात. त्याच्यातून आपल्याला फाइंड करायचं असते की दोन ट्रायंगल जे आहे तुमचे कॉन्ग्रुएंट आहेत का नाही आहेत, ठीक आहे. आणि इथे एक लाईन दिलेली आहे ना, अशा दोन लाईन दिल्या असेल तर ही आणि ही तुमची हे दोन्ही साइड तुमच्या इक्वल आहे असं समजलं जातं, ठीक आहे. पण इथे याचा काही हे नाहीये, फक्त तुम्हाला सांगायसाठी मी केलंय, ठीक आहे. त्याचा आन्सर कुठला आहे? ऑप्शन नंबर 4 साइड अँगल साइड टेस्ट. ओके, चला नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 47. क्वेश्चन नंबर 47 बघा. फाइंड द रेशियो ऑफ x अँड y इफ अ नंबर इज 20% ऑफ x अँड अनदर इज 25% ऑफ y. ठीक आहे. याचं सोल्युशन बघा. हे थोडंसं मला ना थोडं डाऊटफुल वाटतंय याचं, कारण याच्यामध्ये कसं दिलेलं आहे की इफ अ नंबर इज 20% ऑफ x, एक नंबर आहे ती कशी आहे, x ची 20% आहे आणि दुसरी जी आहे इज 25% ऑफ y. आता ऍक्च्युअली याच्यामध्ये दोन वेगवेगळ्या नंबर दिल्यासारखं वाटते, पण ऍक्च्युअली तसं नाही आहे. मराठी मीडियमचा क्वेश्चन पेपर तुम्ही बघा, त्याच्यामध्ये क्लिअर आहे की x आणि y चा रेशिओ काढायचा आहे आणि जे आहे x चा 20% आणि y चा 25% जे आहे ते इक्वल आहे. म्हणजे आपल्याला काय करायचं, x चा 20%, ठीक आहे, x चा 20% इज इक्वल टू y चा 25%. हे असं याच्यामध्ये असायला पाहिजे या क्वेश्चन मध्ये. तर थोडंसं इनकम्प्लीट काहीतरी वाटतंय, ठीक आहे. तर याचं जर आपण याला सॉल्व्ह केलं तर बघा x आणि y चा रेशिओ आपल्याला निघतो, ठीक आहे. तर इथे बघा 20% म्हणजे काय होते, 20/100 है ना, 20/100, ठीक आहे. आणि y चा ऍक्च्युअली हे पर्सेंट कॅन्सलच होऊन जायला पाहिजे, करून टाकायला पाहिजे, ठीक आहे ना, शॉर्टकट मध्ये. पण आता ठीक आहे, 20% म्हणजे 25/100, 25/100 हे 100 कॅन्सलच होतात सरळ. तर x आणि y चा रेशिओ काढायचा आहे, म्हणजे x अपॉन y काय होणार, हे x आहे, हे y इकडे आलं, ठीक आहे. मग इकडे काय राहिलंय 25 आणि हे 20 जे आहे हे खाली डिनोमिनेटर मध्ये जाणार, ठीक आहे. याला जर आपण सॉल्व्ह केलं तर 5 4 जार 20, 5 5 जार 25 म्हणजे 5/4, ठीक आहे. म्हणजे रेशिओ काय येतो, जर आपण याचा रेशिओ काढला तर x रेशिओ y इज इक्वल टू 5/4. याचा आन्सर येतोय ऑप्शन नंबर 1, ठीक आहे. आता इंग्लिशची जी आन्सर शीट आहे त्याच्यामध्ये 2 आन्सर दिलेले आहे, ठीक आहे. दुसरा आन्सर पण काढू शकतो आपण याच्यातून. याच्यात काय करायचं, उलट करून द्यायचं. इथे काय करायचंय की इथे आपण x/y घेतलंय ना, y/x पण घेऊ शकतो आपण, ठीक आहे ना. याला काय करायचं, ह्या x ला इकडे घेऊन जायचं, ठीक आहे ना. ह्या x ला इकडे नेलं तर आपलं काय होणार, y/x होणार, ठीक आहे. आणि इकडे 20 आहे वरती आणि खाली इकडे 25 येणार. मग y/x जो आहे तो किती येणार तुमचा, 4/5, ठीक आहे. तर y इज टू x, ठीक आहे ना. याच्यामध्ये x आणि y चा रेशिओ ऍक्च्युअली विचारलाय, x अँड y, पण इथे पण आन्सर शीट मध्ये आता हे पण दिलेलं आहे. तर y इंटू है ना, y इज टू x इज इक्वल टू 4:5 पण आहे याचा, ठीक आहे. ऍक्च्युअली हा क्वेश्चनच मला अर्धवट वाटतोय, ठीक आहे. बघा तुमच्या हिशोबाने काय कसं वाटतंय तुम्हाला, पण मला क्वेश्चन इनकम्प्लीट वाटतोय, ठीक आहे. चला बघूया आपण क्वेश्चन नंबर 48. क्वेश्चन नंबर 48 बघा. द वेट ऑफ 20 स्टुडंट्स फ्रॉम अ क्लास इज गिवन इन द फ्रिक्वेन्सी टेबल. फाइंड द मीन ऑफ देअर वेट्स. सिलेक्ट 2 करेक्ट अल्टरनेटिव्स. इथे एक टेबल दिलेला आहे आपल्याला, याला फ्रिक्वेन्सी टेबल म्हणतोय आपण, ठीक आहे. त्याच्यामध्ये काय आहे, वेट ऑफ स्टुडंट्स इन kg असे टोटल 20 स्टुडंट्स आहे, ठीक आहे. तर त्यांचा वेगवेगळ्या स्टुडंट, जसं त्याच्यातले जे 20 स्टुडंट आहे त्याच्यातले फक्त 11 स्टुडंट असे आहे त्यांचा वेट 20 kg आहे. 8 स्टुडंट्स असे आहे त्यांचा
वेट 21 kg आहे आणि एक स्टुडंट असा आहे जो त्याचा वेट जो आहे 22 kg आहे. ठीक आहे, याच्यातून आपल्याला हा जो डेटा दिलेला आहे या डेटातून आपल्याला काय करायचं आहे, फाइंड द मीन ऑफ देअर वेट्स. तर याचा कसं असते, जवळपास मीन म्हणजे ऍव्हरेजच असल्यासारखं असतो, पण थोडासा डिफरन्स आहे याच्यामध्ये. ठीक आहे, तर इथं काय करायचं असते आपल्याला, 20 kg आहे 11 स्टुडंटचा, तर टोटल किती वेट येणार, या दोघांचं मल्टिप्लिकेशन किती होणार आहे, 11 2 जा 220. ठीक आहे, आणि 8 स्टुडंट आहे, त्यांचं वेट आहे 21 kg, मग त्यांचं टोटल वेट किती होणार, 8 1 जा 8, 8 2 जा 16, 168 kg त्यांचं वेट होणार. त्याच्यानंतर एक स्टुडंट असा आहे ज्याचं वेट फक्त 22 kg आहे, तर त्याचा 22 येणार. यांचं सगळ्यांची टोटल करायची बघा, 8 + 2 0. ठीक आहे, आणि 1 कॅरी ओव्हर झाला. ठीक आहे, 8 + 2 10 0 आलाय, 1 कॅरी ओव्हर झाला. 3 + 6 9 + 2 11 चे 1 कॅरी ओव्हर झाले. परत 3 + 1 4, 410 आलं. आता या 410 ला आपल्याला काय करायचं आहे, टोटल नंबर ऑफ स्टुडंटनी आपल्याला डिवाइड करून टाकायचं आहे. मग 410 ला आपण जर 410 ला 20 नी जर आपण डिवाइड केलं तर काय येणार, 41/2. 41/2 म्हणजे 41 ला आता 2 नी डिवाइड केलं तर किती येणार है ना, 2 20 जार 40. 1 तुमचं शिल्लक राहणार, त्याच्यात डिव्हिजन नाही जात तर डेसिमल येणार. मग 1 नंतर एक 0 येणार. 2 5 जार 10 म्हणजे 20.5. आता हे काय आहे, हे वेट कशामध्ये आहे बघा, हे वेट केजी मध्ये आहे. हे सगळं वेट जे आहे हे कशामध्ये आहे, केजी मध्ये आहे. मग हे पण तुमचं केजी मध्ये येणार. तर 20.5 kg. कुठला आन्सर येतोय आपल्याला, ऑप्शन नंबर 2 याचा आन्सर येतोय 20.5 kg. आता इथे आपल्याला लिहिलंय सिलेक्ट 2 करेक्ट अल्टरनेटिव्ह. ठीक आहे ना, 2 अल्टरनेटिव्ह आपल्याला सिलेक्ट करायचे. तर 20.5 kg ला आपण असं पण लिहू शकतो, 20 kg आणि 500.5 kg म्हणजे असते 500 ग्रॅम. ठीक आहे ना, मग याच्यातला ऑप्शन नंबर 4 सुद्धा एक ऑप्शन आहे, करेक्ट ऑप्शन आहे. ठीक आहे, तर अशा प्रकारे आपण, ठीक आहे, याला आपल्याला सॉल्व्ह करायचं. थोडासा ऍव्हरेज आणि मीन मध्ये फरक असतो, पण जो मीन असतो तो ऍव्हरेज असू शकतो. ठीक आहे, पण प्रत्येक ऍव्हरेज जो आहे तो मीन नसू शकतो. ठीक आहे, ते आपण डिटेलमध्ये आता गेलो तर आपल्याला बराच वेळ लागेल. ठीक आहे, चला आपण बघूया आता क्वेश्चन नंबर 49. क्वेश्चन नंबर 49 बघा, स्क्वेअर नाही म्हणायला पाहिजे याला, क्वाड्रिलॅटरल ABCD इज अ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल. पॉइंट E लाइज ऑन द रे BC as BCE. हे BCE है ना, E जो आहे तो इथे आहे. ठीक आहे, इफ मेजरमेंट ऑफ एंगल DCE इज 95 डिग्री, देन फाइंड मेजरमेंट ऑफ अँगल DAB. आपल्याला काय काढायचं आहे, DAB ह्या अँगलचं मेजरमेंट आपल्याला काढायचं आहे. ठीक आहे, आता इथे एक गोष्ट लक्षात ठेवा, इथे एक वर्ड आहे सायक्लिक क्वाड्रिलॅटरल. सायक्लिक क्वाड्रिलॅटरल काय असते, ठीक आहे ना, सायक्लिक क्वाड्रिलॅटरचे जे चारही व्हर्टिसेस आहेत ते एका सर्कलवर असतात. ठीक आहे, तर आणि दुसरी याची प्रॉपर्टी काय असते की हे जे अँगल्स असतात अपोजिट अँगल हे एकमेकांचे सप्लिमेंटरी अँगल असतात. ठीक आहे, हे तुम्हाला थेरमच आहे, ते तुम्हाला माहिती असायला पाहिजे. ठीक आहे, आता इथे आपल्याला काय दिलेलं आहे, इथे दिले आहे आपल्याला मेजरमेंट ऑफ DCE इज 95 डिग्री. म्हणजे हा जो अँगल आहे DCE हा दिलेला आहे आपल्याला 95 डिग्री दिलेला आहे. ठीक आहे, मग हा अँगल किती असणार, कारण हा पूर्ण अँगल 180 आहे. ठीक आहे, मग एवढा अँगल किती येणार, 180 मायनस 95, 180 डिग्री मायनस 95. थोडं व्यवस्थित लिहूया, याचं सॉल्युशन बघा. ऍक्च्युली हा पण ओरल क्वेश्चन असल्यासारखा आहे म्हणून मी सॉल्युशन लिहिलंच नाही. इथे बघा 180 डिग्री मायनस 95 म्हणजे हे किती येणार, 85 डिग्री येणार. ठीक आहे, हा 95 दिलेला आहे, हा पूर्ण 180 आहे. ठीक आहे, मग एवढा जो अँगल आहे तो किती येणार तुमचा, 85 डिग्री येणार. आणि सायक्लिक क्वाड्रिलॅटरलचा जो थेरम आहे त्याच्यानुसार हा अँगल आणि हा अँगल जो आहे एकमेकांचे सप्लिमेंटरी अँगल असतात. सप्लिमेंटरी अँगल म्हणजे 180 डिग्री मायनस 85, 180 डिग्री मायनस 85 करून टाका परत. चाल, हे उलट केलं की अजून याचा आन्सर पुन्हा 95 डिग्री येत आहे. ठीक आहे, म्हणून मी ओव्हरऑल आहे म्हणून म्हणत होतो याला
ऑप्शन नंबर 2 याचा आन्सर आहे. हा 95 आहे, हा 85 आहे, हे दोघं एकमेकांचे सप्लिमेंटरी आहे. परत हे 180 मधून 85 मायनस करायचं तर हे 95 डिग्री येऊन जाते तुमचा. म्हणून ओरल आहे म्हणून सांगतो. ज्याला माहिती आहे ना थेरम तो सरळ त्याला सॉल्व्ह न करता सांगून देणार हे 95 डिग्री येतं म्हणून. ठीक आहे, त्याचा आन्सर आलाय ऑप्शन नंबर 2. ठीक आहे, चला नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 50. क्वेश्चन नंबर 50 बघा. फ्रॉम अ रेक्टेंग्युलर थर्मोकोल शीट with dimension 20 centimeter by 10 centimeter, a rectangular piece of 2 centimeter by 5 centimeter dimension is cut. Which of the following sentences will be correct for the thermocol sheet? ठीक आहे, व्यवस्थित लक्ष देऊन बघा. इथे काय म्हटलेलं आहे की एक जी शीट आहे थर्मोकोल शीट त्याचं डायमेन्शन आपल्याला काय दिलेलं आहे 20 सेंटीमीटर बाय 10 सेंटीमीटर. म्हणजे ही शीट पहिले कशी होती, ही शीट पहिले अशी पूर्ण होती. ठीक आहे, ही अशी पूर्ण होती. ठीक आहे, ही 20 सेंटीमीटर, हे पण 20 सेंटीमीटर आणि हे 10 सेंटीमीटर. मग हे काय रेक्टँगल आहे. ठीक आहे, मग याचा जो पॅरिमीटर काय असणार आहे, जेव्हा ही शीट पूर्ण होती तेव्हा याचा पॅरिमीटर काय होता, तर पॅरिमीटर सॉल्युशन बघायचं. पॅरिमीटर ऑफ अ रेक्टँगल है ना, रेक्टँगलचा पॅरिमीटर काय असतो. ठीक आहे ना, पॅरिमीटर ऑफ रेक्टँगल इज इक्वल टू 2 इंटू लेंथ प्लस ब्रेथ. ठीक आहे, तर 2 इंटू लेंथ किती यायची 20 सेंटीमीटर प्लस 10 सेंटीमीटर म्हणजे किती झाले 30 इंटू 2 60 सेंटीमीटर हे याचं पॅरिमीटर आहे. ठीक आहे, पण आता काय केलं त्यांनी काय म्हटलं आहे की अ रेक्टेंग्युलर पीस ऑफ 2 सेंटीमीटर बाय 5 सेंटीमीटर, म्हणजे ही जी लेंथ आहे हे 2 सेंटीमीटर आहे. ठीक आहे, आणि हे 5 सेंटीमीटर लेंथ आहे. एवढा पीस त्याच्यातून कट केला त्यांनी. ठीक आहे, कट केल्यावर आता आपल्याला काय करायचं, आपल्याला सांगायचं आहे की याच्या हे जो पॅरिमीटर आहे त्याच्यामध्ये काय झालं, पॅरिमीटर वाढला आहे, कमी झालाय, सेम आहे का डबल झालाय. तर आता इथं आपण कॅल्क्युलेट करून बघूया परत. आता याचा पॅरिमीटर जर आपल्याला काढायचा असेल तर बघा, हे बघा हे तर 20 आहे, हे 10 आहे है ना. आता हे याच्यातून बघा हे पूर्ण 20 होतं, याच्यातून हे 2 सेंटीमीटर कट केलं तर हे किती आलंय बघ, आता हे राहिलंय 18 सेंटीमीटर. ठीक आहे, हे पूर्ण हे 10 सेंटीमीटर होता, पण याच्यातून आता हे 5 सेंटीमीटर कट केलं तर मग हे किती राहिलंय, हे 5 सेंटीमीटर आहे, हे पण 5 सेंटीमीटर आहे. ठीक आहे, हे 5 सेंटीमीटर आहे आणि हा जो पोर्शन आहे हा किती आहे 2 सेंटीमीटर आहे. ठीक आहे ना, तर आता बघा हे 18, आता सगळ्यांना टोटल करून घ्यायचं आपण, सिंपल आहे. ठीक आहे ना, तर हे 20 प्लस 10 30, 30 प्लस 18, 30 प्लस 18 किती होणार 48. ठीक आहे, 48 प्लस 5, 48 प्लस 5 किती होतं 53. ठीक आहे, परत हे 2 सेंटीमीटर याच्यात ऍड करायचं तर हे किती झाले 55. परत हे 5 सेंटीमीटर याच्यामध्ये ऍड केले तर किती झाले परत 60 सेंटीमीटर. म्हणजे काय झालं, याचा जो पॅरिमीटर आहे आपण इथून सुरू केलं होतं बघा 20 प्लस 10 30, 30 प्लस 18 48, मग त्याच्यानंतर हे 5 हे झाले 53, परत हे 2 ऍड केलं 55, परत हे 5 ऍड केलं परत झाले 60 सेंटीमीटर. म्हणजे दोन्ही जे आहे पॅरिमीटर सेम आहे. जरी याच्यातला एक पीस आपण कट केला तरी त्याचा पॅरिमीटर चेंज नाही झालाय. म्हणजे याच्यातला कुठला ऑप्शन तुमचा येईल, त्याच्यातला ऑप्शन येणार ऑप्शन नंबर 3, पॅरिमीटर विल रिमेन सेम. ठीक आहे, कळालंय, सोपं आहे. ठीक आहे, चला नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 51. क्वेश्चन नंबर 51 बघा. फाइंड द इनकरेक्ट स्टेटमेंट फ्रॉम द फॉलोइंग. ह्या 4 पैकी इनकरेक्ट स्टेटमेंट आपल्याला फाइंड करायचं आहे. ठीक आहे, पहिलं स्टेटमेंट काय बघा, ए नंबरचं एव्हरी प्राईम नंबर इज अ नॅचरल नंबर, करेक्ट आहे, हा इनकरेक्ट नाहीये. ठीक आहे ना, मग हा तर आन्सर नाहीये. बी काय आहे, एव्हरी रॅशनल नंबर इज अ रिअल नंबर, हा पण करेक्ट आहे. आता ज्यांना हे सगळे नंबर्स माहिती असेल ना त्याला समजेल, हा ज्याला माहिती नसेल ना त्याच्या डोक्यावरून जाणार की हे खरंच हे बरोबर आहे का नाही. ठीक आहे, सम ऑफ एनी 2 प्राईम नंबर्स इज अन इवन नंबर, हा नेहमी करेक्ट नसेल. ठीक आहे, एखाद्या वेळेस करेक्ट होतो पण नेहमी नाही होत. ठीक आहे ना, इथे बघा जसं आता आपण सुरुवातीचेच 2 प्राईम नंबर जर आपण घेतले 2 आणि 3, ठीक आहे ना, तर 2 + 3 इज इक्वल टू काय येते 5 येते. इवन आहे का हा नंबर, नाही आहे. म्हणजे हा स्टेटमेंट
इनकरेक्ट आहे. SCF ऑफ ट्विन प्राईम नंबर इज 1 हे पण करेक्ट आहे. मग याच्यातला इनकरेक्ट स्टेटमेंट कुठला आहे? सी. आता सी कुठे येतो आपल्या ह्याच्यामध्ये? ऑप्शन नंबर 3 मध्ये येतोय. तर याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर 3. ठीक आहे, चला नेक्स्ट बघूया. क्वेश्चन नंबर 52. क्वेश्चन नंबर 52 बघा. इन द फिगर लाइन L and M इंटरसेक्ट इन पॉइंट O. फाइंड द व्हॅल्यू ऑफ Y. इथे दोन लाईन दिलेले आहे, एक L आहे, ही लाईन L आणि ही लाईन M आहे. ठीक आहे, हे दोन्ही कुठे इंटरसेक्ट करतात? O वर इंटरसेक्ट करतात, इथे इंटरसेक्ट करतायत. ठीक आहे, आणि आपल्याला फाइंड द व्हॅल्यू ऑफ Y. Y ची व्हॅल्यू काढायची आहे. ठीक आहे, हा Y जो अँगल आहे, या अँगलची आपल्याला व्हॅल्यू काढायची आणि आपल्याला इथे एक अँगल दिलेला आहे 34 डिग्री. ओरल क्वेश्चन आहे परत हा. ठीक आहे, हे बघा, हा जो अँगल आहे ना, हा पूर्ण अँगल 180 डिग्री आहे. ठीक आहे, याच्यातून 34 डिग्री मायनस करायचं. ठीक आहे, तर किती येणार? 180 मायनस 34, 10 मायनस 4 गेले 6, इतर आला 7, 7 मायनस 3 4 आणि हे 146 डिग्री येतोय. मग याचा Y ची व्हॅल्यू काय आली? Y इज इक्वल टू 146 डिग्री. मग याचा आन्सर कुठला आला? ऑप्शन नंबर 4. ठीक आहे ना, तोंडी ओरल क्वेश्चनच असल्यासारखा आहे हा. ठीक आहे, याला काहीच दुसरं काय सॉल्युशन नाही याच्याबद्दल, काय की नाही. चला नेक्स्ट बघूया. क्वेश्चन नंबर 53. क्वेश्चन नंबर 53 बघा. रीड द फॉलोइंग स्टेटमेंट्स अँड सिलेक्ट द करेक्ट अल्टरनेटिव्ह. 2 करेक्ट ऑप्शन्स आपल्याला याच्यातून सिलेक्ट करायचे आहेत, चारही ऑप्शन मधून. ठीक आहे ना, तर हे आपल्याला 3 स्टेटमेंट दिलेले आहे. तर पहिलं स्टेटमेंट काय आहे? द नंबर्स डिव्हिजिबल बाय 3 and 4 आर डिव्हिजिबल बाय 8. रॉंग आहे है ना. हा स्टेटमेंट कसा आहे? इनकरेक्ट आहे. ठीक आहे, हा स्टेटमेंट इनकरेक्ट आहे, करेक्ट नाही आहे. ठीक आहे ना, कारण डिव्हिजिबिलिटी रूल काय आहे? 8चा शेवटचे जे 3 डिजिट आहे ते जर तुमचे कुठल्याही नंबरचे शेवटचे 3 डिजिट जे आहे ते 8 नी डिव्हिजिबल असेल तर ती नंबर 8 नी डिव्हिजिबल असते. ठीक आहे ना, इथं डिव्हिजिबिलिटी रूलवरच बेस्ड आहे हा पूर्ण क्वेश्चन. ठीक आहे, हे चुकीचं दिलेलं आहे. 3 आणि 4 नी जर डिव्हिजिबल असेल तर 8 नी डिव्हिजिबल, काय इनकरेक्ट झालं आहे स्टेटमेंट. ठीक आहे ना, तर सेकंड काय बघा? ऑल नंबर्स दॅट आर डिव्हिजिबल बाय 2 and 9 आर डिव्हिजिबल बाय 18. हा 18चा डिव्हिजिबिलिटी रूलच आहे. ठीक आहे, त्यामुळे हा कसा आहे स्टेटमेंट? हा स्टेटमेंट करेक्ट आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर सी बघा काय आहे? द नंबर्स डिव्हिजिबल बाय 6 and 10 आर डिव्हिजिबल बाय 2. हे पण करेक्ट आहे. का बरं करेक्ट आहे? कारण की 6चा जो डिव्हिजिबिलिटी रूल आहे तो काय आहे? 6, एखादी नंबर जर 6 नी डिव्हिजिबल असेल, कधी असते? जर ती नंबर 2 आणि 3 नी डिव्हिजिबल असेल तरच 6 नी डिव्हिजिबल असणार ती नंबर. ठीक आहे ना, 6चा डिव्हिजिबिलिटीच रूल आहे. मग त्याच्यामध्ये 2 येतोच, 2 आणि 3 नी डिव्हिजिबल असते ते नंबर. ठीक आहे ना, मग हे करेक्ट आहे. आणि 10 नी डिव्हिजिबल असणारे जेवढेही नंबर आहेत, लास्टला डिजिट 0 येतो. 2चा डिव्हिजिबिलिटी रूल काय आहे? जर लास्टला तुमचा 2 4 6 8 0 जर येत असेल तर तुमचा 2 नी ती नंबर डिव्हिजिबल असणार. म्हणजे हा स्टेटमेंट पण करेक्ट आहे. मग याच्या बेसिसवर ह्यामध्ये आन्सर आपल्याला शोधायचे आणि 2 आन्सर शोधायचे. तर पहिला आन्सर बघा, स्टेटमेंट ए इनकरेक्ट. स्टेटमेंट ए इनकरेक्ट आहे, बरोबर आहे हा. ठीक आहे, आता हे थोडंसं जम्बलिंग आहे बघा. हे इनकरेक्ट जरी असेल तरी हा याचा आन्सर ऑप्शन हा बरोबर आहे. ठीक आहे ना, कारण स्टेटमेंट हे इनकरेक्ट आहे आपलं. ठीक आहे, त्याच्यानंतर सेकंड बघा, स्टेटमेंट बी अँड सी आर करेक्ट. बी आणि सी करेक्ट आहे, म्हणजे हा पण एक याचा आन्सर आहे. ठीक आहे, आणि तिसरा बघा, स्टेटमेंट ए अँड बी आर करेक्ट. ए कसं काय करेक्ट आहे? ए तर इनकरेक्ट आहे, म्हणजे हा तर नाही आहे. ठीक आहे ना, स्टेटमेंट सी इनकरेक्ट, स्टेटमेंट सी करेक्ट आहे, मग हा पण आन्सर नाही आहे याचा. हे 2 आन्सर आहे याचे, फर्स्ट आणि सेकंड ऑप्शन याचे आन्सर आहे. ठीक आहे, पूर्ण क्वेश्चन तुमचा डिव्हिजिबिलिटी रूलवर आहे. तुम्हाला सगळे डिव्हिजिबिलिटी रूल पाठ असायला पाहिजे. ठीक आहे, चला नेक्स्ट बघूया. क्वेश्चन नंबर 54. क्वेश्चन नंबर 54 बघा. विच ऑफ द फॉलोइंग कंडिशन्स क्वेश्चन नंबर 54 बघा. which of the following conditions should be given to make the total surface area of a sphere and cylinder to be equal. ठीक आहे, आपल्याला ह्या 4 पैकी कुठली कंडिशन एक अशी आहे जेणेकरून आपला स्फिअरचा जो सरफेस एरिया आहे आणि सिलेंडरचा जो सरफेस एरिया आहे तो इक्वल झाला पाहिजे. तर ठीक आहे, आता इथला बघा, हे
खूप इंटरेस्टिंग क्वेश्चन वाटला मला जरा. त्याचं सॉल्युशन बघा कसं आहे. एरिया ऑफ सरफेस स्फिअर है ना, सरफेस एरिया ऑफ स्फिअर किती येतं. स्फिअर आहे बघा, स्फिअरचा सरफेस एरिया आणि सिलेंडरचा सरफेस एरिया सेम असायला पाहिजे असं ते म्हणतायत क्वेश्चनमध्ये. ठीक आहे ना. तर स्फिअरचा सरफेस एरिया काय असतो 4πr². ठीक आहे. आणि सिलेंडरचा सरफेस एरिया काय असतो 2πrh प्लस 2πr². ठीक आहे. सिलेंडरचा सरफेस एरिया हा असतो आणि स्फिअरचा सरफेस एरिया हा असतो. आता या दोघांना तुम्ही जर सॉल्व करा. ठीक आहे ना. याला जर आपण सॉल्व केलं, हा जो 2πr² आहे ना याला आपण इकडे आणायचं. तर हे काय होणार 4πr² मायनस 2πr² इज इक्वल टू इकडे काय राहिलं आता फक्त 2πrh. ठीक आहे. आता याला सॉल्व केलं तर बघा हे 4πr² मायनस 2πr². तर इथे उरणार काय आता शिल्लक काय राहणार आहे 2πr² इज इक्वल टू 2πrh. ठीक आहे. आता इथून अजून बघा, इथे बघा हे 2π कॅन्सल होणार. ठीक आहे. एक r आणि एक r कॅन्सल होणार. मग r इज इक्वल टू काय येतोय h. याचा अर्थ काय आहे की स्फिअरचा जो रेडियस आहे तो सिलेंडरच्या हाईटच्या इक्वल असायला पाहिजे है ना. तर हाईट ऑफ अ सिलेंडर इज इक्वल टू द रेडियस ऑफ अ सरफेस. ठीक आहे. आणि रेडियस तर असायलाच पाहिजे. जर हे रेडियस सेम नसेल तर तुमचा आन्सर सेम येणार नाही, दोघांचे सरफेस एरिया सेम येणार नाही. डिफरंट जर रेडियस असेल तर. म्हणजे ऑप्शन नंबर 2 जो आहे तो याचा ह्या कंडिशनला जर आपण अप्लाय केलं म्हणजे रेडियस अँड हाईट ऑफ अ सिलेंडर इज इक्वल टू द रेडियस ऑफ अ स्फिअर केलं ना, तेव्हा कुठे हे दोघांचेही सरफेस एरिया आपले इक्वल येणार आहे. ठीक आहे. तर कळालं असेल असं मला वाटतंय. ठीक आहे ना. काही नाही, आपण दोघांना कम्पेअर केलं है ना. हा स्फिअरचा तुमचा सरफेस एरियाचा फॉर्म्युला आहे, हा सिलेंडरचा सरफेस एरियाचा फॉर्म्युला आहे. दोघांना आपण सॉल्व केलं तर r इज इक्वल टू h मिळते आपल्याला. म्हणजे रेडियस जे आहे स्फिअरची रेडियस सिलेंडरच्या हाईट एवढी राहायला पाहिजे. तर कंडिशन नंबर 2 जी आहे ठीक आहे ना, त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे हाईट ऑफ अ सिलेंडर इज इक्वल टू द रेडियस ऑफ स्फिअर. आणि रेडियस तर असायलाच पाहिजे. ठीक आहे ना. चला क्वेश्चन नंबर 54 झाला. आता लास्ट क्वेश्चन नंबर 55 बघूया. क्वेश्चन नंबर 55 बघा. अ फ्रूट सेलर परचेस्ड 48 डझन बनानाज ॲट द रेट ऑफ ₹48 पर डझन. नंतर काय झालं 1 डझन बनानाज वेअर स्पॉइल्ड. ही सोल्ड द रिमेनिंग बनानाज ॲट ₹72 पर डझन. हाऊ मच प्रॉफिट और लॉस डिड ही इन्क्योर इन दिस ट्रान्झॅक्शन. काय आहे, एक फ्रूट सेलर आहे, त्यांनी काय केलं 48 डझन बनानाज त्यांनी परचेस केले. काय रेटनी ₹48 पर डझनच्या रेटनी त्यांनी परचेस केले. नंतर काय झालं की त्याच्यातले 1 डझन बनाना त्याचे खराब झाले है ना. बनाना केळी कसं असतं लगेच खराब होतात है ना, तर ते खराब झाले. आता त्याच्याकडे शिल्लक किती राहणार 48 मधून 1 डझन गेले 47 डझन राहिले. तर मग रिमेनिंग ही सोल्ड द रिमेनिंग बनानाज म्हणजे 47 डझन जे बनानाज आहे त्यांनी ₹72 पर डझनच्या हिशोबाने त्यांनी रेटनी त्यांनी सेल केले. ठीक आहे. तर त्याला प्रॉफिट झाला की लॉस झाला, ह्या ट्रान्झॅक्शनमध्ये त्याला प्रॉफिट झाला की लॉस झाला. तर आपल्याला काय करावं लागेल, प्रॉफिट लॉस आपल्याला कधी कळेल, आपल्याला कॉस्ट प्राईस आणि सेल प्राईस काढावं लागेल. ठीक आहे ना. मग त्याच्यातली बघावं लागेल कॉस्ट प्राईस जास्त आहे का सेल प्राईस जास्त आहे, त्याच्या बेसिसवर प्रॉफिट किंवा लॉस आपल्याला कळेल. तर चला आपण बघूया पहिले याचं सॉल्युशन. बघा सगळ्यात पहिले आपण काय काढूया कॉस्ट प्राईस. कॉस्ट प्राईस म्हणजे सीपी किती येणार, त्यांनी किती डझन बनानाज बाय केले आहे 48 डझन बनानाज बाय केले. रेट काय होता ₹48 पर डझन होता. 48 × 48 म्हणजे 48चा स्क्वेअर. आता 48चा स्क्वेअर कसा काढायचा असतो शॉर्टमध्ये, हे बघा 8चा स्क्वेअर 64, 4चा स्क्वेअर 16. ठीक आहे. एक डिजिट सोडून द्यायचं. 4 8 जार 32 × 2 64. ठीक आहे. याला ॲड करा. हे काय आलं 4, हे 6 + 4 0, 1 कॅरीओव्हर झालं 7 + 6 13, 3 झालं 1 कॅरीओव्हर झालं 2, 2304. कॉस्ट प्राईस काय आली त्याची ₹2304. ठीक आहे ना.
2304 हे काय आहे, त्याची कॉस्ट प्राइस आहे. ठीक आहे ना. आता रुपीजचं साईन आजकाल असं आहे. ठीक आहे ना. हे इथं मी लिहिलं, ॲक्च्युली ते क्वेश्चन पेपरमध्ये RSच लिहिलेलं आहे अजूनसुद्धा. मग ते लिहिताना मी पण RSच लिहितो, पण ॲक्च्युली आपल्याला असं लिहायला पाहिजे. ठीक आहे. हे आलं तुमचं काय आलं आहे, CP. ठीक आहे. आता परत काय झालं, 1 डझन बनानास त्याचे खराब झाले, म्हणजे शिल्लक किती राहिले त्याचे, 47 डझन. ठीक आहे ना. मग सेलिंग प्राइस काय आहे, त्यांनी 47 डझन जे बनाना आहे त्यांनी किती रुपीजला, 72 रुपीज पर डझनच्या रेटनी त्याला सेल केले त्यांनी, है ना. मग त्याला किती रुपये मिळाले त्याला, तर इथं परत आता इथं शॉर्टकट बघा जरासं, 47 इंटू 72 मल्टिप्लिकेशन करायचं आपल्याला. तर पटपट कसं करायचं, 7 2 14 आणि 4 7 28. ठीक आहे. आता इथे जे एक नंबर सोडून द्यायचा, परत ह्याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं, 4 2 8 प्लस 7 7 49. मग याचं जे काही ॲडिशन येईल तिथं लिहायचं आपल्याला. तर 8 प्लस 9 केले तर हे 49 प्लस 8 किती येतात, 57 येतात. इथं 57 लिहायचं, याला ॲड करायचं. हे किती आले, 4 8, हे झालं 3, 1 कॅरीओवर झालं 3, 3384, 3384. आता बघा इथं कॉस्ट प्राइस कमी आहे आणि सेल प्राइस जास्ती आहे. फटाक्यांचा आवाज आहे, थांबा. कॉस्ट प्राइस कमी आहे, सेल प्राइस जास्ती आहे, म्हणजे काय होणार, त्याला प्रॉफिट होणार. कारण प्रॉफिट इज इक्वल टू काय असतो, सेल प्राइस मायनस कॉस्ट प्राइस. ठीक आहे. मग कॉस्ट प्राइस किती आहे, सेल प्राइस किती आहे, 3384, आणि त्याच्यातून कॉस्ट प्राइस किती झालं आपलं, 2304. याला मायनस करा, 4 - 4 0 येणार, हे 8 येणार, 3 - 3 0 होणार, 3 - 2 1 येणार, 1080. मग हे किती आलं आहे तुमचं, है ना. SP किती आहे, 3384 मायनस CP किती आहे, 2304. ठीक आहे. इज इक्वल टू किती आलं तुमचं, 1080. हे काय झालं तुमचं, प्रॉफिट झालं. मग यातला आन्सर कुठला आलं बघा, ह्याच्यातलं ऑप्शन नंबर 2, ₹1080 प्रॉफिट. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपले 55 क्वेश्चन कंप्लीट झाले आजच्या व्हिडिओमधले. ठीक आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण क्वेश्चन नंबर 56 to 75 पर्यंत पूर्ण 20 क्वेश्चन्स करूया. ठीक आहे. चला तर भेटूया. अजून लोकांची दिवाळी संपायचीच आहे, फटाके अजून सुद्धा फुटत आहेत. ॲक्च्युली तुळशी विवाहाचा हा शेवटचा दिवस आहे, त्यामुळे शेवटचे तुळशी विवाह करत असतील लोक. ठीक आहे. चला असू द्या, आपण भेटूया आता पुढल्या व्हिडिओमध्ये. ठीक आहे. धन्यवाद.